श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या शनिवारी दसरा आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. नवरात्रीची सांगता ही दसऱ्याने होते. विजयादशमी म्हणून दसऱ्याला ओळखले जाते. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. विजयादशमीचा हा सण हिंदू सणांमध्ये प्रामुख्याचा मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा दसरा. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडिकेचे रूप धारण करून महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. यंदा दसऱ्याचा शुभ मुहूर्त हा 12 ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी रवी योगासह सर्वार्थ सिद्धी योग देखील तयार होत आहे. या योगात कोणतेही काम केल्यास ते यशस्वी होतात. दसऱ्याला रवी योग दिवसभर असल्यामुळे सर्व प्रकारचे दोष दूर होतील. तसेच सकाळी 6:20 ते रात्री 9:08 सर्वार्थ सिद्धी योग असेल. दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2:03 ते 2:49 असणार आहे. मग आपण याच काळामध्ये पूजा ही करायची आहे. अगदी त्या काळामध्ये जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर दिवसभर तुम्ही कधीही दसऱ्याची पूजा करू शकता. पण शुभ मुहूर्तावरती कोणतंही काम केलं तर ते आपल्यासाठी अत्यंत फलदायी ठरतं असे म्हणतात. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक म्हटला जातो. अश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून सीतेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते. या दिवशी दुर्गा देवीच्या पूजेला देखील खूप महत्त्व आहे. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकटे येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण भरपूर मेहनत घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी. मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. घरामध्ये भांडण, तंटे, वादविवाद देखील चालू असतात, आजारपण देखील असतं. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला दसऱ्याच्या दिवशी अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर कोणता उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता आपल्याला या दिवशी शमीच्या झाडाची पूजा सेवा करायची आहे. शमीचे झाड अनेक हिंदू सणांशी संबंधित आहे. विशेषतः दसरा किंवा विजयादशमी जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. पौराणिक कथेनुसार राक्षस राजा रावणाचा पराभव करण्यासाठी भगवान रामाने लंकेकडे कूच करण्यापूर्वी शमी वृक्षाची प्रार्थना केली. विजयानंतर त्याने आपले दैवी धनुष्य आणि बाण झाडावरून काढले. त्यामुळे यश आणि शक्तीचे प्रतीक म्हणून दसरा सणाच्या 10व्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते. शमीचे झाड हे शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते. विशेषतः दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना केल्याने शनीशी संबंधित समस्या जसे की विलंब, अडथळे आणि त्रासांपासून मुक्ती मिळते असे म्हणतात. शमीचे झाड स्थिरता आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते. एखाद्याच्या सभोवतालच्या परिसरात शमीचे झाड लावणे किंवा झाडाभोवती विधी करणे हे सुरक्षिततेची भावना आणि नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण करते असे म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने आध्यात्मिक वाढ होऊ शकते आणि आंतरिक शांतीची भावना वाढू शकते. सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी शमीच्या झाडाच्या सान्निध्यात ध्यान करणे किंवा आध्यात्मिक साधना करणे खूप शुभ मानले जाते. तसेच शमीचं झाड जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी कायम टिकून राहते. दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. तर आता आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. तुम्ही शुद्ध जल घ्यायचं आहे किंवा पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल देखील तुम्ही टाकू शकता. आता या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे. तसेच आपण मसाल्यामध्ये जी काळी मिरी वापरतो ती काळी मिरी देखील आपल्याला या पाण्यामध्ये टाकायची आहे. काळी मिरी ही अख्खी असावी. जिथून तुम्ही किराणा घेता तिथे तुम्हाला काळी मिरी सहज मिळून जाईल. आता ही काळी मिरी आरोग्याच्या दृष्टीने देखील खूप चांगली आहे. आपल्याला सर्दी झाली असेल किंवा कफ असेल, खोकला असेल तर या काळ्या मिरीचा आपण वापर करत असतो. तसेच अपचनाची समस्या असेल तरी देखील काळी मिरी ही वापरली जाते. आता पाण्यामध्ये आपण कच्चं दूध, काळी मिरी टाकलेली आहे. आता हे पाणी घेऊन आपण शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. मग अगदी तुमच्या गॅलरीमध्ये जर शमीचं झाड असेल तर तिथेच तुम्ही ही पूजा सेवा करू शकता. किंवा जर तुम्ही भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेला तर तिथे देखील तुम्हाला शमीचं झाड हे बघायला मिळतं. तर या शमीच्या झाडाजवळ जायचं आहे. आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा किंवा तिथे तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित
प्रज्वलित करू शकता। या दिव्याला देखील हळदी कुंकू हे लावायचं आहे। आता त्यानंतर आपण जे काही पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। आता अर्पण करत असताना आपण ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर हे पाणी अर्पण करायचं आहे। शमीच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे, तसेच फूल देखील व्हायचं आहे। आता आपल्याला शमीच्या झाडाच्या 5 प्रदक्षिणा करायच्या आहे। आता या प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता 5 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर शमीच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे। तसेच शमीच्या झाडाला आपण आपलं डोकं टेकवायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती शमीच्या झाडाजवळ सांगायची आहे। मग घरामध्ये पैसा येत नसेल, पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचा आजारपण असेल, जे काही आहे ते अगदी मनापासून आणि श्रद्धेने शमीच्या झाडाजवळ सांगायचं आहे। आता आपल्याला शमीच्या झाडाची 5 पाने तोडून आणायची आहे। आता आपण शमीच्या झाडाची पूजा जर बाहेर करण्यासाठी गेला असेल तर तिथून येताना आपण कुठेही थांबायचं नाही, डायरेक्ट आपण घरीच यायचं आहे। आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय करत आहोत, जी काही सेवा करत आहोत ती फलदायी ठरत नाही। त्यामुळे आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आता ती शमीची 5 पाने आपण घरी आणायची आहे। देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। अगदी तुमच्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित असेल तरी पण हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे। आता या दिव्याला देखील हळदी कुंकू लावायचं आहे, तसेच दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे। तांदळावरती देखील हळदी कुंकू हे अर्पण करावं, तांदूळ हे अख्खे असावे। आता त्यानंतर ही 5 पाने आपण एखाद्या प्लेटमध्ये घ्यायची आहे। ही 5 पाने घेतल्यानंतर आपल्याला कनकधारा स्तोत्राचे पठण करायचे आहे। अगदी 21 वेळा, 11 वेळा, तुम्हाला जेवढ्या वेळा कनकधारा स्तोत्र म्हणणे शक्य होईल तेवढ्या वेळा कनकधारा स्तोत्र हे म्हणायचे आहे। यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता ही कधीही भासत नाही। आता तुम्हाला कनकधारा स्तोत्र म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला कनकधारा स्तोत्र हे म्हणायचेच आहे। ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय, ही सेवा करता येणार नाही। आता हे जे काही 5 शमीपत्र आहे ते आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे। मग माता लक्ष्मी समोर लाल रंगाचा कपडा ठेवायचा आहे, त्यामध्ये आपण हे 5 शमीपत्र बांधून ठेवायचे आहे आणि ही जी काही पोटली आहे ती आपण माता लक्ष्मी समोर थोड्या वेळ तसेच राहून द्यायची आहे। मग तुम्ही अगदी 15 मिनिटासाठी किंवा 20 मिनिटासाठी माता लक्ष्मी समोर ही पोटली ठेवायची आहे। त्यानंतर थोड्या वेळाने आपण ही पोटली तिथून उचलायची आहे आणि तुम्ही जिथे तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता। मग तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा तुम्ही अगदी तुमच्या पॉकेटमध्ये, पर्समध्ये देखील ही पोटली ठेवली तरी पण चालेल। घरामध्ये जो पण व्यक्ती कमवता असेल, मग तुमचा मुलगा असेल, पती असेल किंवा तुम्ही स्वतः असेल तर त्या व्यक्तीच्या पर्समध्ये आपल्याला ही पोटली ठेवायला द्यायची आहे किंवा तुम्ही देवघरामध्ये देखील ही पोटली ठेवू शकता। आपलं जेव्हा कनकधारा स्तोत्र म्हणून होईल त्यानंतर परत तुम्ही तुमची इच्छा, मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि त्याच नंतर ही पोटली आपल्याला बांधायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। धन्यवाद।